शिवतनय वरिष्ठं सर्वकल्याणमूर्तिं परशुकमलहस्ते शोभितं मोदकेन अरुणकुसुममालं व्यालबद्धोदरैः च मम हृदयनिवासं श्रीगणेशं नमामि श्रीगणेशं नमामि। त्या विघ्नार्थ गणेशाला चांगल्या प्रकारे आपल्याला ह्या श्लोकांचा अर्थ समजू दे अशी प्रार्थना करते। त्यानंतर त्या जगन्मातेची पण प्रार्थना म्हणूया। माते तुझ्या चरणी आश्रय देसी आम्हा, तेणेची नित्य मनी तुष्टी घडे प्रकामा। लागो तुझ्या भजनी हे मन साच नित्य, याहून अन्य जगदंब नकांक्षी चित्त। सर्वस्व तूचा मुचे जगदंब माते, आम्ही तुझे प्रिय शिशूच दुजे नाते। वाटो कसाही गुणहीन सदा जनामी, तू माय एक करिसी मम चोजनामी। तू माय एक करिसी मम चोजनामी। हे देवी माते, तुझ्या चरणी प्रार्थना, तू हे कार्य चांगल्या प्रकारे पार पाडण्यासाठी शक्ती दे। कालपर्यंत आपण 23 श्लोकांपर्यंत आलेला होता। 23वा श्लोक होता महापद्माटवी संस्था कदंब वनवासिनी सुधासागर मध्यस्था कामाक्षी कामदायिनी। त्याच्यानंतरचा जो म्हणजे तेव्हा मी सांगितलं होतं की आता इथं त्रिपुर सुंदरी जी आहे तिचं शिवशक्तीचं एकरूप झालेले आहे, ती कामदायिनी आहे, कामाक्षी आहे वगैरे असं वर्णन आपण बघितलेलं होतं। तर त्याच्या पुढे जे आहे म्हणजे शीर्षस्थानी, आपल्या शरीराच्या शीर्षस्थानी सुद्धा या देवीची शक्ती आहे, शिवशक्ती एकरूप झालेले आहेत असा अर्थ अभिप्रेत तिथून आहे। पुढचा जो श्लोक आहे 24वा तो असा आहे, देवर्षी गणसंघात स्तूयमानात्मवैभवा, भंडासुरवधोद्युक्त शक्तिसेना समन्विता। आता देवर्षी गण संघात म्हणजे देव ऋषी यांचा गण म्हणजे यांचा समूह, संघात म्हणजे एकत्रितपणे, स्तूयमानात्म वैभवा। आता स्तूयमानात्म याचा अर्थ असा आहे उपासना करणे। स्तूयमानात्म वैभवा, वैभव हे सगळं जे चांगलं आहे, सर्व आहे, व्याप्त आहे, सगळं जे काय चांगलं आहे ते सगळं वैभव मिळवण्यासाठी देव ऋषी असे हे सगळे जण एकत्रितपणे उपासना करतायत। म्हणजे भंडासुराच्या वधाचं वर्णन पुढे येणार आहे, कारण दुसऱ्या ओळीला दुसऱ्या चरणामध्ये श्लोकाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगताय भंडासुर वधोद्युक्त शक्तिसेना समन्विता। भंडासुर नावाचा जो असुर आहे, भंड नावाचा जो असुर आहे, वधोद्युक्त वधाला उद्युक्त केलेला आहे। म्हणजे ललिता देवीनं या सगळ्यांना उद्युक्त केलेलं आहे, त्यांना लढण्यासाठी बोलवलेलं आहे किंवा लढण्यासाठी त्यांना प्रार्थना केलेली आहे की आता ह्या भंडासुराच्या अत्याचारातून आपल्याला सुटायचं आहे। त्यासाठी आपण सगळ्यांनी काय करायला पाहिजे, स्तूयमानात्म म्हणजे स्तुती केली पाहिजे, उपासना केली पाहिजे ह्या ललिता अंबिकेची। कारण तरच आपण ह्या भंडासुराच्या अत्याचारातनं बाहेर पडू। भंडासुर वधो उद्युक्त, भंडासुराच्या नाशाला उद्युक्त केलेलं आहे तिनं शक्तिसेना समन्वित। म्हणजे ह्या ललितांबिकेच्या शक्तीनं सेना तयार केली आहे। आपले सगळे जे
सैन्य तयार केले, एक समन्वित एकत्रित केलेला आहे. कारण हा भंडासूर जो आहे तो ह्या सगळ्या आपल्यासारख्या साधकांना म्हणा किंवा म्हणजे या सगळ्या लोकांना फार त्रास देत होता. त्यामुळं सगळे ऋषी म्हणजे नारद वगैरे जे ऋषी आहेत ते सगळे ऋषी त्रासून गेलेले होते आणि म्हणून त्यांनी देवीकडे प्रार्थना केली होती की आम्हाला ह्या सगळ्या त्रासातून मुक्त करा. आणि मग देवीची प्रार्थना करण्यासाठी ते आले होते. कारण दैत्य ऋषीमुनी देवगण यांना फार त्रास व्हायला लागला होता. याचा इथं असा अर्थ आणखीन एक अभिप्रेत आहे की म्हणजे इथं त्या भंडासुराचा वध करायचा आहे, सगळी सेना एकत्र झालेली आहे, आपण तिची उपासना करायला लागलेलो आहोत की जेणेकरून ती प्रसन्न होऊन आपल्याला त्या भंडासुराच्या अत्याचारातून मुक्त करेल. हा एक अर्थ झाला. दुसरा अर्थ असा आहे की राक्षस रूपी अज्ञानाचा अंधकार आमच्यामध्ये आहे. म्हणजे भंडासूर राक्षस आहे कोणता, तर आमच्या मनामध्ये असलेला अज्ञान, आमच्यामध्ये असणारं जे अज्ञान आहे म्हणजे आम्हाला माहिती नाहीये की काय करायला पाहिजे, आम्हाला कळत नाहीये की काय ज्ञान कसं मिळवायचं हे आम्हाला कळत नाहीये. हे जे ज्ञान आहे ते अज्ञानाचा अंधकार निर्माण झालेला आहे आणि त्याचबरोबर आमच्या मनामध्ये अहंकार सुद्धा आलेला आहे. आणि या सगळ्यातून बाहेर पडण्यासाठी म्हणजे या ऋषीमुनींमध्ये सुद्धा देवांमध्ये सुद्धा अहंकार वाढीस लागलेला होता, काही अज्ञान अंधकार वाढीला लागलेला होता. म्हणजे त्यांना वाटत होतं आम्ही शक्तिमान आहोत, आम्ही सगळं करू शकतो. परंतु ललितांबिकेला हे दाखवून द्यायचं होतं की तुमच्यामध्ये चेतना नसेल, शक्ती नसेल तर तुम्ही काही करू शकणार नाही. आणि तो त्यांचा ज्ञान अंधकार दूर करण्यासाठी, त्यांना सक्षम करण्यासाठी ही ललिता देवी, ही श्रीदेवी ही अशी एकच शक्ती आहे. कारण भंडासूर हा सशक्त होता, सर्वशक्तिमान होता, म्हणजे दुष्टांचा अवतार होता तो. म्हणूनच तिथं खूप शक्ती एकत्रित आलेल्या होत्या, दुष्ट शक्ती सगळ्या एकत्रित आलेल्या होत्या आणि त्यांचा नाश करण्यासाठी म्हणजे भ्रमामध्ये, या विश्वामध्ये भ्रम निर्माण झालेला होता, ज्ञान निर्माण झालेलं होतं आणि त्याचा नाश करण्यासाठी म्हणून तिने किंवा त्याचा नाश करून आपल्याला चांगलं ज्ञान देण्याचं, मोक्षदान देण्याचं काम ही शक्ती करणार आहे असा अर्थ इथं आपल्याला अभिप्रेत आहे. शक्तिसेना इथं त्यांनी भंडासुर वधोद्युक्त शक्तिसेना संबंधित. आता इथं जी शक्तिसेना असा जो अर्थ आलेला आहे, ही शक्तिसेना म्हणजे कोणती आहे तर तिचीच विविध रूप, म्हणजे तिने विविध रूप आपण धारण केली होती आणि या भंडासुराचा वध केलेला होता. कारण हीच शक्ती काय करते, धरण करते, पोषण करते. कारण या शक्ती देवतेकडच आपल्याला आपलं भरण पोषण करण्याची आणि शिवाय आपल्यातलं अंधकार नष्ट करण्याची, विघटन करण्याची शक्ती आहे. आणि त्यासाठी ती विविध अवतार धारण करते, म्हणजे शक्तिसेना निर्माण केलेली आहे. आणि म्हणूनच या नावाशी एक कथा सांगितलेली आहे की एक मनमथ म्हणजे प्रेमाची देवता असणारी देवता होती, मनमथ नावाचा एक, आणि म्हणजे प्रेमदेव म्हणूया त्याला थोडक्यात. म्हणजे तर शिवशंकरानं त्याचं कार्य जाणलं आणि त्याचं भस्म केलं. पण पुढं काय झालं की शंकराचा मुलगा गणेश याने काय केलं, खेळकरपणानं ती राख गोळा केली आणि त्याचा एक गोळा तयार करून त्याचा एक मनुष्याकृती बनवली त्या गोळ्याची. आणि तो गोळा बनवल्याबरोबर काय झालेलं होतं, ब्रह्मदेव जो आहे तो सृष्टीची निर्मिती करणारा आहे आणि सृष्टी निर्मिती करताना त्याला या गणपतीनं सहाय्य केलेलं आहे. आणि सृष्टीचा स्वामी ब्रह्मदेव म्हणाले वा, म्हणजे हे भंडासूर हे नाव का पडलं या संदर्भामध्ये ही कथा सांगितली जाते. भणंद भानंद म्हणजे चांगलं झालं त्याने,
म्हणजे त्यांनी गणेशाने जी ही मूर्ती बनवली चांगलं केलं, चांगलं काम केलं, कारण ब्रह्मदेवाला मदतच झालेली होती, चांगलं झालंय असं त्यांनी म्हटलं. आणि म्हणून त्या राक्षसाचं नाव भंडासुर असं नाव पडलेलं आहे. अशी ही छोटीशी कथा त्याच्या भंडासुराच्या, म्हणजे भंडासुरच नाव का आहे तर त्याची ही छोटीशी कथा सांगितली जाते. परंतु देव आणि ऋषी यांच्या साह्यानं देवीची स्तुती सामर्थ्याची स्तवन केलं आणि तिनेच सेनेचं आधिपत्य केलं. आणि इथं भंड म्हणजे जीव आणि अज्ञान असुरी शक्ती अशी जी आहे ही या ललितांबेकीनं आपल्या अंतर्गत असणारा जो आत्मा आहे त्या आत्म्यामध्ये गुण शक्ती म्हणजे देवीच्या शक्ती अशी विविध रूप हे घेतलेली आहेत. आणि त्या देवीच्या विविध रूपांचं वर्णन आता आपल्याला पुढच्या श्लोकांमध्ये बघायला मिळणार आहे. म्हणजे तिची अनेक नावं जी आहेत ती आता ह्याच्या पुढं आपल्याला बघायला मिळणार आहे. म्हणजे इथं भंडासुराचा वध करण्यासाठी ही शक्ती देवीनं एक आपली सेना तयार केली. ती सेना कोणती होती तर तिचीच विविध रूप आणि त्या सेनेनं या भंडासुराचा, भंड म्हणजे आपला जीवात्मा आणि आपल्यामधले असुरी शक्ती, आपल्यामधलं अज्ञान आणि त्या आत्म्याला ह्या ललितांबिकेनं, कारण ललितांबिका ही आपल्या अंतरंगामध्ये आहे म्हणजे आत्मा आतच आहे आणि त्या आत्म्यामध्ये असणारी जी गुणशक्ती आहे म्हणजेच त्या देवीची जी शक्ती आहे त्या देवीच्या शक्तीनं आपल्या मनातला अंधकार सुद्धा अशाच प्रकारे काढून टाकावा असं जणू प्रार्थना या श्लोकाद्वारे या वाग्देवतेने केलेली आहे. आणि याच्या पुढच्या श्लोकांपासून देवीच्या कार्याचं वर्णन म्हणजे तिने कोणती कोणती रूपं घेतली, तिने काय काय केलं याचं सगळं आपल्याला पुढच्या श्लोकांपासून बघायला मिळणार आहे. आता पुढे आपण 25व्या श्लोक, ह्या सगळ्या श्लोकातल्या श्लोकातल्या शब्दांचा अर्थ तुम्हाला कळाला असेल. आता पुढचा 25वा श्लोक जो आहे, आता भंडासुराचा संपत्करी समारूढ सिंदूरव व्रज सेविता, संपत्करी समारूढ सिंदूरव व्रज सेविता अश्वारूढाधिष्ठिताश्व कोटी कोटी भिरावता, अश्वारूढाधिष्ठिताश्व कोटी कोटी भिरावता असा हा 25 नंबरचा श्लोक आहे. आता भंडासुराचा वध करण्यासाठी जी शक्तिसेना देवीच्या सेवेमध्ये सज्ज झाली होती त्यात संपत्कार किंवा संपत्कर नावाचं एक हत्तींचं दळ होतं. म्हणजे हत्ती दळाचं नेतृत्व करणारी जी शक्ती होती तिला संपत्कर शक्ती असं म्हटलं. संपत्करी समाज म्हणजे त्या हत्तीच्या दळावरती म्हणजे हत्तीवरती बसून जी एक सेना तयार झालेली होती त्याला संपत्करी शक्ती असं म्हटलेलं आहे. म्हणजे ती नेतृत्व, हत्ती दळाचं नेतृत्व करणारी शक्ती तिला संपत्करी शक्ती असं म्हटलेलं आहे. समारूढ म्हणजे त्याच्यावर तिच्या आधिपत्याखाली, आता त्या म्हणजे सेना जेव्हा असती तेव्हा त्या सेनेचा एक प्रमुख असतो, तो प्रमुख पुढच्या बाजूला असतो, कशावर तरी आरूढ झाले, समजा हत्ती दळ असेल हत्तीवरती आरूढ पाठीमाग हत्तीच्या म्हणजे अनेक माहुत हत्तीवरती बसलेले असतात, सैनिक बसलेले असतात आणि ते त्या पुढच्या शत्रूशी लढायला सज्ज असतात. तसं ही त्याच्या आधी संपत्कार अशा या हत्ती दळाच्या नेतृत्वाच्या अधिपत्याखाली हत्तीच्या कळपानं आधी काय केलेलं आहे, ती शक्तिसेना आहे ती, त्यामुळे शक्तीची आधी पूजा केली कारण त्याला आता सैन्याशी लढायचं होतं. आणि मगच म्हणजे त्या शक्ती देवतेची संपत्करांनी आधी पूजा केली आणि मगच ते सैन्याशी लढायला सिद्ध झाले. कारण ही जे सैन्य दल आहे संपत्कराचं म्हणजे हत्तींचं तर ते फार शक्तिशाली असं मानलं जातं. आता दुसऱ्या ओळीला सिंधूर व्रज सेविता, सिंदूर म्हणजे सागर, सिंधू सागर, सागराप्रमाणे अफाट शक्तिशाली असं शक्ती त्या हत्ती दळाकडं आहे. आणि त्यामुळं आता हे ज्याला समजतं, ही शक्ती ज्याला ज्ञात आहे, तो ज्ञान जाणणारा ज्ञात हे त्रय मिळून एकच हे जगत जाणण्याचा ज्ञानाला सुख संपत्कार म्हणतात. म्हणजे ज्ञान जाणणारा आणि तो जाणलेला असे 3 जण जे आहेत ह्या सगळ्यांचं मुळे सुख संपत्कार.
म्हणजे जणू काही एखाद्या सैन्यामध्ये म्हणजे आपण काही भक्तगण हे तिन्ही जाणतो की काय करायला पाहिजे, ज्ञान संपादन करायला पाहिजे, ज्ञान जाणायचंय आणि ज्ञान जाणलेलं आहे असे जे आहेत ते त्या ज्ञानाला सुख संपत्तर, कारण हे जर आपण केलं तर आपल्याला सुख मिळणार आहे. हे हत्ती दळाचं अधिपत्य करणारे जो प्रमुख आहे त्यांनी या शक्ती देवतेची उपासना केली आणि त्याला हे सगळं ज्ञात झालेलं आहे आणि त्यांनी ते ज्ञान संपादन करून त्या भंडासुराशी लढण्याचं बळ त्याच्या अंगी आलेलं आहे. आता इथं असं का म्हटलंय त्यांनी, तर ह्याला इथं अशी एक उपमा दिली गेली की हत्ती म्हणजे आपली इंद्रिय आणि इंद्रिय काय करतात, विषय भोगाकडे जातात. आता डोळ्यांना आपल्याला समजा एखादं काहीतरी साधं काहीतरी चाललेलं असेल तर आपलं लक्ष तिकडे जात नाही, परंतु एखादी अगदी छानपैकी आवरून तेचात एखादी जर बाई किंवा एखादी छान रुबाबदार गाडी पुढून गेली तर आपलं लक्ष लगेच म्हणजे आपले डोळ्यांचे इंद्रिय ते कार्य लगेच करतं. म्हणजे विषयेंद्रिय आहेत, आपल्या विषय वासना ज्या आहेत मनामध्ये त्या लगेच पुढं त्या भोग घ्यायला सुरू करतात. चांगलं बघायला समजा खूप सुंदर फुलांनी लगडलेली झाड आहे तर त्याचा सुवास त्या फुलांचा घ्यायला आपलं घ्राणेंद्रिय तयार असतं. म्हणजे आपल्या इंद्रियांचा विषय भोग असं रूपक या हत्तींच्या रूपानं सांगितलेलं आहे आणि ह्याच्यावर मात करून या विषय वासनेत अडकलेल्या इंद्रियांना हत्ती जसा माजलेला असतो त्या मद अंगामध्ये असतो, तिथं प्रचंड महाकाय त्याचं स्वरूप असतं की आपल्याला आपण कोणी सामान्य माणूस हत्तीच्या जवळ जायला जरा घाबरतो. तसं आपल्या इंद्रियांना सुद्धा मद आणि माज आलेला असतो आणि तोच कमी करण्यासाठी ही देवी जी आहे, श्रीदेवी जी आहे ती आपल्याला अश्वारूढ पुढची जी ओळ आहे ती त्याच्यासाठी आहे. म्हणजे आतापर्यंत हे जे आहे ते इंद्रियांवर अधिष्ठात्री अशी ही देवता आहे, हे रूपक आहे. हे संपत्कारी सैन्य दळ म्हणजे हत्तींचं दळ हे एक रूपक म्हणून वापरलं गेलेलं आहे. म्हणजे आपल्या इंद्रियांना ज्यामध्ये असणाऱ्या ज्या विषय वासना आहेत त्या सगळ्या नष्ट करण्यासाठी म्हणून आता पुढे ती कसं रूप घेते, अश्वारूढ धिष्ठिता अश्व कोटी कोटी फिरापुता, म्हणजे अश्वावरती अधिष्ठित झाली आहे आणि कोटी कोटी अश्वाने म्हणजे तिच्या भोवती कोटी कोटी. आता इथं कोटी याचा अर्थ अनेक प्रकार असाही होतो आणि कोटी ह्या आकड्यामध्ये पण होतो. म्हणजे अनेक प्रकारांनी ती परिवेष्टित, तिच्या भोवती सगळ्या प्रकारची सैन्य गोळा झालेली आहेत. म्हणजे आणि अनेक प्रकारचे सैन्य पण गोळा झालेले आहेत. म्हणजे अश्व पण कोटी संख्येमध्ये आहे किंवा कोटी प्रकारामध्ये पण आहे. तेथे असाही अर्थ आपल्याला अभिप्रेत होतो. आता इथं आणखीन एक गोष्ट आपल्याला दिसते की शरीरात स्थित, आम्ही मागच्या एका श्लोकामध्ये सांगितलं होतं की आपल्या अंतरंगामध्ये सुद्धा ही श्रीदेवी, ही शक्ती देवी स्थित आहे. शरीरामध्ये, शरीराच्या रथामध्ये ती बसलेलीच आहे हो. इंद्रिय म्हणजे त्याचे घोडे आहेत आणि ही एक कल्पना सांगितलेली आहे की इंद्रियांच्या शरीराच्या रथामध्ये बसून इंद्रियांच्या घोड्या असलेल्या रथामध्ये आहे आणि चांगलं वाईट हे कळण्यासाठी म्हणून ती काय करते तर आपल्या मनाशी म्हणजे अनियंत्रित, आपलं मन इतकं चंचल आहे, क्षणात तिथं तुम्ही आता हे माझं ऐकताय पण बाहेर जर जोरात सोसाट्याचा वारा सुटलेला असेल तर आपलं लक्ष जाईल, अगो बाई कपडे वाळत घातले टेरेसला, जातील उडून कुठं तरी आडी, म्हणजे आपण लगेच तिकडे धावायचो. म्हणजे आपलं मन हे लगेच अनियंत्रित आहे, आपण त्याच्यावर नियंत्रण करू शकत नाही, अतिशय चंचल मन आहे. म्हणून आपलं मन हे त्या चांगल्या ज्ञानाशी जोडलं गेलं पाहिजे. म्हणून तो सारथी, मन हा सारथी आहे आपला, पण त्याला काबूत ठेवण्याचं काम करायचं आहे आणि ते करण्याचं काम ते घोडे म्हणजे हे इंद्रिय करतायत. म्हणजे इंद्रियांनी काय केलं पाहिजे, नाही मी आता ऐकते ना फक्त कानांचं काम करणार आहे, काय वाटेल ते उदे, 2 कपडे जातील उडून, काय इतक्या ढगढीवर कपाटामध्ये, जाऊ दे तिकडं, पण मी ऐकणार आहे.
माझे कान ऐकतायत ना, तेच फक्त काम मी आता करणार आहे. म्हणजे आपल्या इंद्रियांनी त्याच्यावर नियंत्रण करण्याचं, चालकत्व करण्याचं, सारथ्य करण्याचं काम केलं पाहिजे. म्हणजे अनियंत्रित घोड्याशी, इंद्रियांशी आपण सामना करायचा. म्हणजे इंद्रियांवर आरूढ होऊन सर्व प्रकार, कारण काय होते, आपण इंद्रियांना जर इंद्रियांच्या नियंत्रणाखाली जर गेलो तर आपल्याला फक्त दुःख आणि दुःखच वाटायला येतं. त्यामुळं मग आपल्याला त्रास होतो. आता मी आता मगाशी सांगितलं तसं जर तुम्ही कपडे आणायला बाहेर गेला तर त्यावेळेला वेळात काय झालेलं आहे, 4 वाक्य ती पुढे गेल्या तर ऐकायला मिळाले नाही. मग नंतर मनाला वाटलं काय सांगितलं पण टोकताईंनी, काय कळलंच नाही, ते 4 वाक्य ऐकायलाच मिळाले, मनाला रुखरुख लागून जाते. हे जे आहे हे दुःखमय आहे. म्हणजे ह्या इंद्रियांवरती आपण नियंत्रण ठेवण्याचं काम करायचं आहे, असं त्यांनी ह्या श्लोकामध्ये सांगितलं. म्हणजे हा एक गर्भितार्थ त्या श्लोकाचा आपल्याला बघायला मिळतोय. म्हणजे धातीच्या रूपानं आपल्याला त्यांनी हे सांगितलेलं आहे की स्थित शरीरामध्ये स्थित असणारी ही जी देवता आहे, शरीर रथामध्ये बसली आहे, घोड्यांची इंद्रिय आहेत आणि या इंद्रियांवरती ताबाळुळाचं काम आपण करायचं आहे. ते आपल्या इंद्रियांद्वारे, म्हणजे आपली इंद्रिय आपल्या ताब्यात ठेवण्याचं मनाने करायचंय. आणि मगच आपल्याला चांगलं सुख संपत्कारी म्हटलेला जो शब्द मगाशी सांगितला होता, सुख संपत्कार म्हणजे सुख मिळणार आहे, नाहीतर अन्यथा आपल्याला नेहमी दुःखच वाट्याला येणार आहे, असा अर्थ इथं अभिप्रेत असलेला दिसतो असं मला वाटतंय. पुढं जे आहे पुढचा श्लोक तो 26वा श्लोक आहे. आज हे जे श्लोक आहेत थोडेसे त्याच्यातले गर्भितार्थ आहेत ते आपल्याला जाणून घ्यायचे. कारण प्रत्यक्षामध्ये देवी तर लढाई करतेच आणि त्या असुरांचा, दैत्यांचा संहार करतेच आहे. तर ह्या श्लोकामध्ये, म्हणजे मागच्या श्लोकामध्ये मी सांगितलं की तिच्या सहाय्याला ज्या ज्या शक्ती तिच्या सेवेमध्ये सज्ज आहेत त्यांची नावं आता पुढे येणार आहेत. म्हणजे ती कशा प्रकारे सज्ज झालेली आहेत, कोणत्या कोणत्या देवी तिच्या सहाय्याला आलेल्या आहेत. आता हे पुढे सगळं वर्णन त्याचं आहे त्या पुढच्या श्लोकात. 26वा श्लोक आपण बघतोय. ललिता देवीचा जो रथ आहे, म्हणजे हा श्लोक असा आहे, चक्रराज रथारूढ सर्वायुध परिष्कृता गेय चक्र रथारूढ मंत्रिणी परिसेविता. ह्या श्लोकामध्ये सुद्धा बरेच अर्थ अभिप्रेत आहेत. ललिता देवी जो रथ वापरते त्याचं नाव चक्रराज असं आहे. चक्रराज रथारूढ, त्या रथावरती आरूढ झालेली आहे. आता आणखीन एक इथं असा अर्थ आहे की त्या रथामध्ये सर्व प्रकारची शस्त्रास्त्र असतात. म्हणजे रथ नुसता रथ घेऊन देवी लढायला गेली तर काय उपयोग, तिच्याकडे लढण्यासाठी शस्त्रास्त्र हवीत. म्हणजे सर्व प्रकारच्या शस्त्रास्त्रांनी युक्त असा हा रथ आहे आणि त्या रथामध्ये बसून दुजनांचा नाश करण्यासाठी ती सगळीकडं प्रवास करत असते, सगळीकडे जात असते. कारण आता दुष्ट काही एकाच ठिकाणी बसून थोडेच राहणार आहे. जिथं जिथं दुष्ट प्रवृत्ती आहे, दुर्जन आहे, त्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी तिला एका ठिकाणाहून दुसऱ्याकडं जावं लागतं, प्रवास करावा लागतो आणि ते जे आहे ती त्या रथात बसून जात असते. आता चक्रराज रथारूढ सर्वायुध परिष्कृता. आता इथं श्री चक्रावर, आता इथं आणखीन एक चक्रराज म्हटलेले, श्री चक्र देवीचं जे एक स्वरूप आहे ते श्री चक्रामध्ये परिवेष्टित केलेले. म्हणजे श्रीचक्र जे देवीचं आहे, आपण त्याला श्रीयंत्र असं पण म्हणतो तर, किंवा श्रीचक्र असं जे म्हणतो, त्याच्यामध्ये ह्या देवीचं रूप ललितांबेचं स्थान आपल्याला बघायला मिळतं. आणि परिष्कृता, इथं परिष्कृता याचा अर्थ सुशोभित केलेला आहे. म्हणजे तिचं जे स्थान आहे ते त्या श्रीचक्राच्या मध्यभागी, श्रीचक्रावरती मध्यस्थानी तिचं स्थान हे सुशोभित केलेलं आहे. आता हे श्रीचक्र म्हणजे काय तर चेतना शक्ती किंवा शुद्ध ज्ञान असा तिथं थोडासा अर्थ आहे. म्हणजे का तर विश्वामध्ये चेतनेसह एकता म्हणजे शिव आणि शक्ती. आता वैश्विक चेतना म्हणजे हे शिव आणि शक्तीचं एक रूपता आहे.
म्हणजे विश्वामध्ये जर ज्ञान चांगल्या प्रकारे मिळवायचं असेल तर आपल्याला ह्या दोन्ही शक्तींचं ऐक्य झालेलं पाहिजे, तरच आपण वैश्विक आनंद किंवा विश्वामध्ये चांगली चेतना शक्ती तेज पसरवू शकतो. आणि इथं चक्रावर, इथं त्या श्रीचक्रावरती आरूढ झालेली आहे. इथं चक्रराज त्या रथाचं नाव दिलेलं आहे, तेच म्हणजे ती श्रीचक्रावरती आरूढ झालेली आहे. मग इथं काय आहे तर ती शक्ती मनावर जेव्हा प्रभुत्व प्राप्त करते, म्हणजे वाग्देवतेंनी इतकं सुंदर वर्णन ह्या देवतेचं केलेलं आहे की ह्या शक्ती श्रीचक्रावर जेव्हा ती आरूढ होते, मध्यस्थानी जी आहे, तेव्हा शक्तीवर आणि मनावर जेव्हा तिचं प्रभुत्व प्राप्त होतं, म्हणजे बघा आपल्यामध्ये अंतर्यामामध्ये ती जेव्हा आहे तेव्हा जर शक्ती जागृत झाली तर बघा आपल्याला सुद्धा एक अनुभूती मिळायला तयार लागतात. आपल्याला आपण म्हणतो ना, आज मला ना इतकं छान वाटलं, मी हे वाचलं ना, अगदी मन शांत झालं. म्हणजे एक प्रकारची अनुभूती, म्हणजे मनावर आपल्या ती शक्ती प्रभुत्व करायला लागती आणि तेव्हाच आपल्याला आत्मसाक्षात्काराचं रहस्य समजतं. आणि हे जे सगळं श्री ललिता सहस्रनाम स्तोत्र आहे, ते ललिता सहस्रनाम स्तोत्र म्हणजे सगळं रहस्य वर्णन आहे. नुसतं तिचं वर्णन आहे असं नाही, रहस्य वर्णन आहे. ते रहस्य आपल्याला इथं दिसतंय की आत्मसाक्षात्कार आपल्याला तेव्हा होतो. वाग्देवतांना बहुतेक हेच इथं अपेक्षित असावं असं मला वाटतं, म्हणूनच त्यांनी हा इथं उल्लेख केलेला. म्हणजे आत्मसाक्षात्कार, आतला स्वतःच आहे ते. आपण दुसऱ्याला हे सांगू शकत नाही, मला स्वतःला काय साक्षात्कार झाला, मला स्वतःला काय कळलं, मला स्वतःला काय ज्ञान प्राप्त झालं. आत्मिक समाधान जे आहे ते आपल्याला तेव्हा मिळतं केव्हा तर ती शक्ती आपल्या मनावरती आरूढ होते, प्रभुत्व मिळवते, तेव्हाच आणि तेव्हाच फक्त हे होतं. असं या वाग्देवतांना कदाचित इथं सांगायचं असावं असं या श्लोकामध्ये आपल्याला दिसतंय. आता पुढची जी ओळ आहे ह्याच श्लोकामध्ये दुसरी चरण जे आहे त्याच्यामध्ये त्यांनी आणखीन काय सांगितलंय, गेय चक्र रथारूढ मंत्रिणी परिसेविता. गेय चक्र, आता इथं चक्रराज रथ जो आहे ते तो ललितांबिकेचा रथ आहे, त्याच्याबरोबर आणखीन एक रथाचं नाव सांगितलंय, गेय चक्र रथ. आता हा गेय चक्र रथ जो आहे तो आता दुसऱ्या वेळेस त्या रथाचा उल्लेख आहे, गेय चक्र रथ. आता गेय चक्र रथ असं का म्हटलेलं आहे, म्हणजे जसं एक प्रमुख सेनापती असतो किंवा प्रमुख राजा लढत असतो आणि त्याच्याबरोबर इतर सेनापती, प्रधान, इतरही लोक, पुष्कळ मंत्री संत्री सगळे त्याच्याबरोबर लढत असतात युद्धामध्ये. किंवा आता सध्या बघतो निवडणुकीच्या काळामध्ये तो नेता प्रमुख असतोच बरोबर, आणि त्याच्यावर इतर भरपूर सगळे त्याचे लोक असतात बरोबर, येत असतात, हौशे नवशे गावचे सगळे त्याच्याबरोबर येत असतात. तसं इथं ह्या मुख्य ललिता देवीच्या चक्रराज रथाबरोबर आणखीन एक दुसरा तसाच शक्तिमान असलेला रथ आहे. अर्थात आपणही जेव्हा राजा असतो, राजाबरोबर प्रधानाला सुद्धा तेवढंच महत्व असतं. बुद्धिबळाच्या खेळामध्ये प्रधानाला जास्त ताकद आहे बघा. राजा फक्त एखादं घर इकडं तिकडं चालतो, पण प्रधान तसं नाही, आडवा तिडवा उभा कसाही जातो. म्हणजेच त्या रथात त्याला सुद्धा तितकीच ताकद आहे, तितकं स्टेटस आहे त्याचं, तितकी सामर्थ्य शक्ती त्याच्यामध्ये आहे. तसं इथं गेय चक्र रथ असं जो म्हटलंय हा मंत्री देवीचा रथ आहे. गेय चक्र रथारूढ मंत्रिणी परिसेविता. मंत्रिणी देवी आहे ती, मंत्री देवीचा हा रथ आहे. तिचंच आणखीन एक नाव श्यामला असं संबोधित केलं जातं, तिला श्यामला या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आता गेय चक्र म्हणजे काय, तर गेय चक्र म्हणजे महत्वाचा चाकर, महत्वाचा नोकर, महत्वाचे मंत्री, म्हणजे जो प्रमुख आहे, म्हणजे त्या प्रमुख राजाबरोबर जे दुसरं सेकंड म्हणतो ना आपण, सेकंड पदावर त्यांच्याच खालोखाल म्हणजे प्रमुख असतो आणि उपप्रमुख असतो. तो उपप्रमुख म्हटलं तरी सुद्धा चालेल, शक्ती तेवढीच आहे, तिचंच रूप आहे, पण ह्याला महत्वाची शक्ती असणारी ही गेय चक्र रथावरती आरूढ असणारी मंत्रिणी देविका आहे, प्रमुख पदावर असणारी ती व्यक्ती आहे. आता तिला सहाय्यक मंत्री असंही आपण म्हणू शकतो. म्हणजे आराध्य शक्ती देवती. आता ती काय करते,
मंत्रिणी परिसेविता. आता परिसेविता म्हणजे काय करते, तर ती त्या मुख्य देवतेचं, म्हणजे जर समजा राजा एखादी ऑर्डर देत असेल आणि ते जर त्या प्रधानाने ऐकलं नाही तर काय उपयोग आहे बरं. पण तसं नाहीये, राजाची ऑर्डर फॉलो करणं किंवा राजाच्या जे विचार आहेत त्या विचारांचं पालन करणं, परिसेविता, ते सगळं करण्याचं काम ही मंत्रिणी देवी करते. म्हणून ती काय करते, ही श्यामला देवी जी आहे ती पूजा अर्चन करते. आणि त्याबरोबर तिने जर समजा त्या प्रमुख देवतेचं ऐकलंच नाही तर तिचा अपमान झाल्यासारखा होणार आहे. त्यामुळे राजाने भले चुकीचा जरी आदेश दिलेला असेल तरी सुद्धा त्याचा सन्मान करण्यासाठी त्या आदेशाचं पालन करण्याचं काम या मंत्रिणी देवता करते, असा अर्थ इथं अभिप्रेत आहे. मंत्रिणी परिसेविता. आता इथं परिसेविता म्हणजे तर ती आपल्या गेयचक्र रथावर आरूढ झालेली आहे आणि या शक्ती देवतेची उपासना करते. पण कशी उपासना करते, तर तिचा सन्मानपूर्वक उपासना करते. तिला स्वतःला काही मिळवण्यासाठी ती काही करत नाही, तर त्या देवीचा सन्मान करण्यासाठी पूजन अर्चन असं करते. इथं आणखीन असं आहे की श्री चक्रामध्ये ललिता देवीचं जे स्थान आहे ते ध्यान केलं तर मंत्रसिद्धी प्राप्त होते असं म्हणतात. आपण परवा जेव्हा ध्यान मंत्राचा अभ्यास केला त्यावेळेस मी एक मंत्र सांगितलेला होता, कळेलरीम हसकहलरीम सकलरीम असा मंत्र होता. तसं जर विचार केला त्या मंत्राकडे जर आपण बघितलं, पंचदशाक्षरी जो मंत्र आहे तर तो काय अक्षरांचा नुसतं संयोग नाहीये, म्हणजे एक मुळाक्षर आहेत, ठराविक काहीतरी लिहिले आहेत आणि झाला मंत्र, असा त्याचा अर्थ नाहीये. तर त्या शब्दांमध्ये, त्या अक्षरांमध्ये एक प्रकारची शक्ती नियंत्रित झालेली आहे आणि म्हणूनच या श्यामला देवीला मंत्रिणी असं म्हटलेलं आहे, म्हणजे मंत्रांची ताकद असणारी शक्ती देवता, असा त्याचा अर्थ त्यांनी इथं अभिप्रेत केलेला आहे. तसंच त्यांनी म्हणजे आणि दोन पंचदशाक्षरी मंत्र जसा आहे तसं षोडशाक्षरी मंत्र सुद्धा आहे. ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे नमः हा षोडाक्षरी मंत्र आहे. नाही, ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे नमः हा नवाक्षरी आहे. सप्तशती मधला मंत्र कसा आहे, षोडाक्षरी आहे? नाही, नवार्ण मंत्र आहे तो. पण इथं त्यांनी षोडाक्षरी मंत्र पण म्हटलेला आहे. तर षोडशाक्षरी मंत्र कोणता आहे देवीचा मला तरी काय म्हणजे कुठं पाहण्यात आला नाही. तुम्हाला माहित असला तर सांगू शकत असला तर सांगा. ओम ह्रीं क्लीं चामुंडाई विचे तो काहीतरी असं डबल म्हणून तो 16 केलं. नाही, मग तो ओम ऐं ह्रीं क्लीं चामुंडायै विच्चे नमः हा नवार्ण मंत्र आहे. तो सप्तशती मधला आहे, तो नवार्ण मंत्र आहे. षोडाक्षरी मंत्र म्हणताय, षोडशाक्षरी मंत्र आहे. हा पंचदशाक्षरी जो आहे मी आता म्हणून दाखवला हा ललिता सहस्रनामाच्या संदर्भातलाच आहे आणि षोडशाक्षरी पण एक मंत्र आहे. कदाचित आता जो पंचदशाक्षरी मंत्र आहे त्याच्या अलीकडे ओम हे नाव लावलं की ओम आणि कयैलरीम हसकहलरीम सकलरीम असं म्हणतं की षोडाक्षरी होतं का काय मला माहिती नाहीये, पण माझा एक अंदाज सांगितला. म्हणजे आपल्याला त्या अक्षरांमध्ये काय आहे त्याच्याशी जरूर नाहीये. मंत्र जो आहे त्या मंत्रामध्ये एक शक्ती आहे आणि म्हणून ह्या देवीचा उल्लेख मंत्रिणी देवी असा केला. म्हणजे शक्ती देवीची उपासना करण्यासाठी ही देवी सुद्धा शक्ती देवीची उपासना करते. कशाच्या साह्यानं, तर या मंत्रांच्या साह्यानं. आणि त्या मंत्रांचा उपयोग करून ती त्या शक्ती देवीच्या म्हणजे ललिता देवीच्या सेवेस तत्पर आहे आणि त्यामुळं तिच्या अंगी सामर्थ्य प्राप्त होतं आणि त्या सामर्थ्याच्या योगानं ती भंडासुराचा वध करण्यासाठी सहाय्यक म्हणून ललिता अंबिकेला सहाय्य करते, असा ह्या श्लोकामध्ये अर्थ अभिप्रेत असलेला आपल्याला दिसतो. पुढचा जो श्लोक आहे तो तर आणखीनच वेगळा आहे. म्हणजे तिथं पण अशी तिची नावं आहेत. किरीचक्र रथारूढ 27व्या श्लोकात आपण बघणार आहोत. किरीचक्र रथारूढ दंडनाथा पुरस्कृता ज्वाला मालिनी काक्षिप्त वन्य प्राकार मध्यगा.
किरीचक्र. तर या श्लोकात ललिता मातेच्या बरोबर भंडासुराबरोबर लढण्यासाठी आणखी कोणत्या देवी आहेत याचं वर्णन करायचं आहे. आता किरी म्हणजे काय, तर इथं किरी म्हणजे वराह म्हणजे डुक्कर असा अर्थ अभिप्रेत आहे. किरीचक्र जे त्या देवीचा, आता ही दंडिनी देवी जी आहे तिचा रथ कसा आहे, तर वराहाच्या आकाराचा आहे. वराह ह्या देवीच्या रथाचा आकारही वराहासारखाच आहे. म्हणजे अशा चक्रावर गिरीचक्रावर म्हणजे वराह रूपाच्या आकारावरती आरूढ ती आलेली आहे. दंडनाथा पुरस्कर्ता. आता इथं दंड म्हणजे दंडिनी देवी असाही हिचा उल्लेख काही ठिकाणी केलेला जातो. वराही देवी असाही उल्लेख तिचा केलेला आहे. आता इथं दंड म्हणजे तिच्या बरोबर असणारे सहाय्यक कर्मचारी. बघा बऱ्याचशा आता हे जे जैन स्वामी वगैरे असतात तर त्यांच्या बरोबर ते पुढे चालत असतात. त्यांच्या पाठीमागं त्यांचे जे सहाय्यक असतात ते इतर सामान विमान घेऊन त्यांच्या पाठीमागं बराबरा चालत असतात. हे सहाय्यक कर्मचारी लोक असतात. तर हे कर्मचारी बरोबर घेऊन ती दंडनाथा, इथं जो शब्द वापरलाय दंडनाथा पुरस्कृता, ते कर्मचारी तर बरोबर घेतीच आहे. दंडनाथ आता इथं प्रमुख म्हणजे त्या कर्मचाऱ्यांच्या प्रमुखाला म्हटले, म्हणजे जो सेनापती आहे त्या सेनापतीला आपल्या बरोबर साह्याला घेऊन ती श्रीदेवीच्या साह्याला आलेली आहे. म्हणजे ही देवी मध्ये खूप शक्ती आहे. कारण मागच्या श्लोकामध्ये मंत्रिणी देवी जी आहे ती मंत्रांची प्रमुख आहे, म्हणजे मंत्र्यांची प्रमुख देवी आहे. अनेक मंत्री जे आहेत सेनेमध्ये, त्यांच्या राज्यकारभारामध्ये, ललितेच्या दरबारामध्ये, तर त्या सगळ्या मंत्र्यांची प्रमुख देवी म्हणून मंत्रिणी देवीचा उल्लेख केलेला आहे. म्हणजे का, तर त्या म्हणजे जसे मंत्र्यांना सहाय्यभूत घेऊन राजा जसा राज्यकारभार चालवतो तसं ही मंत्रिणी देवी विश्वाचा कारभार करण्यासाठी सहाय्य करते. तर तसं ही वाराही देवी जी आहे ती शक्तिशाली देवता आहे, शक्तिशाली देवी आहे. ती सैन्याची प्रमुख अशी शक्ती आहे. आणि या देवीमध्ये मुख्य गोष्ट अशी आहे की या देवीनी, वराह शक्ती जी आहे, वराही देवीनं दुष्ट शक्तींना, वाईट शक्तींना दूर करण्याची क्षमता तिच्यामध्ये जास्त आहे. म्हणजे आणखीन एक गोष्ट इथं आपल्याला मुद्दाम आता पुढच्या ह्याच्यामध्ये पुढच्या ओळीसाठी सांगावी लागते की वाईट शक्तींची दूर करण्याची क्षमता या वराही देवीमध्ये असते. आणि पुढच्या ओळीमध्ये, पुढच्या चरणामध्ये ज्वाला मालिका क्षिप्त वहनी प्राकार मध्यगा. आता पुढच्या देवीचं नाव झालेलं आहे ते ज्वाला मालिनी. म्हणजे बघा मंत्रिणी देवी झाली, दंडिनी देवीचं नाव आलं, नंतर वराही देवीचं नाव आलं, आता आलेली आहे ज्वालामालिनी. ज्वालामालिनी का क्षिप्त. आता ज्वालामालिनी ही जी देवी आहे ही 14व्या तिथीला, म्हणजे आपल्याला जो पंधरवडा असतो, 15 दिवसांचा एक पंधरवडा, आपण एका महिन्यामध्ये 2 पंधरवडे असतात, शुक्ल आणि वद्य. तर तसं त्या पंधरवड्याच्या चतुर्दशी तिथीची प्रत्येक तिथीला एक 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 देवी कार्य करत असते. त्या तिथीची एक एक देवता आहे, त्याला नित्य असं म्हणतात. आणि तसं ह्या चतुर्दशी तिथीला ही चतुर्दशी असं आपण म्हणतो आणि त्या तिथीची ती देवता आहे. ज्वालामालिनी का क्षिप्त वन्नी प्राकार मध्यवा. आता ही जी चतुर्दशीच्या तिथीची देवी आहे तिला चतुर्दशी अशा नावानं सुद्धा काही ठिकाणी ओळखलं जातं. ज्वालामालिनी देवीकडून सैन्याच्या रक्षणासाठी एक अग्नीचा वहनी प्राकार, वहनी म्हणजे अग्नी आणि प्राकार म्हणजे इथं प्रासाद किंवा एखादा राजवाडा, कडेकोट किल्ला. तर त्यांनी असं म्हणजे असं वर्णन इथं यांनी केलेलं आहे की सैन्याच्या रक्षणासाठी अग्नीचा किल्ला बांधायला सांगितला तिने. आणि त्या ज्वालारूप तटाच्या आतमध्ये ती श्रीदेवी मध्यभागी आरूढ झालेली उभी आहे ह्या भंडासुराशी लढण्यासाठी. कारण भंडासूर हा सुद्धा दैत्य अतिशय शक्तिशाली होता. त्याच्याशी लढण्यासाठी सगळ्या देवदेवतांना त्यासाठी तयार व्हावं लागत होतं. म्हणून या ललितांबिकेनं ह्या जी चतुर्दशीची ही ज्वालामालिनी आहे
हिला तिने सांगितलेलं होतं की काय कर, तर तू तुझ्या अग्नी ज्वाला म्हणजे अग्नी आणि अग्नींची माळा म्हणजे अग्नीचे प्रज्वलितपणा, तू असा ते प्रकाशाची माळ अशी धारण कर की आता इथं त्याचा अर्थ आणखी आपल्याला लक्षात येतो की अशा अग्नीने वेढलेल्या प्राकार म्हणजे प्रासाद किल्ला तिने बांधायला सांगितला मध्यगा आणि त्याच्या मध्यभागी ती उभी राहील. इथं या ज्वालामालिनी ह्या नावामध्ये आणखीन एक सखोल अर्थ त्याच्यामध्ये आपल्याला बघायला मिळतो की तो असा अर्थ आहे की ललितांबा सृष्टीचं म्हणजे सृष्टीची निर्मिती करते, पालन पोषण करते आणि विघटन करते, सगळं तिच्याकडं कार्य आलेलं आहे. त्या तिन्ही क्रिया ती करते. या तिन्हीसाठी तिचीच शक्ती जरी कारणीभूत असली तरी ती त्याच्यामध्ये प्रत्यक्ष भाग घेत नाही. तर ती काय करते, आपली ही जी रूप आहेत त्या प्रत्येक रूपाकडनं ते कार्य करून घेते आणि आपण फक्त साक्षीदार राहते. म्हणजे भगवद्गीतेमध्ये तसाही उल्लेख आहे की विष्णू आणि हरी म्हणजे ब्रह्मा विष्णू महेश तिने आपापलं कार्य करत असतात आणि प्रत्यक्ष शक्ती देवता फक्त बघत असती की हे कार्य कसं करतायत. तसं ही जी शक्ती देवता आहे जी आपली जी ललितांबिका आहे ही काय करते, तर आपल्या या रूपांमधनं म्हणजे ज्वालामालिनीचं रूप असू दे, वराहीचं रूप असू दे, ह्या सगळ्यांकडनं एक एक कार्य करून घेते. त्यांना सांगते तुम्ही हे करा, तुम्ही ते करा आणि ती सगळ्यांवरती फक्त लक्ष ठेवली. साक्षी रूपानं ती तिथं आहेच, तिचंच रूप आहे त्यामुळे ती तिथं आहेच, पण ते तिचं सूक्ष्म रूप आहे. स्थूल रूपामध्ये आपल्याला काय दिसतंय, ज्वालामालिनी तिथं आहे. स्थूल रूपामध्ये आपल्याला काय दिसतंय, मंत्रिणी देवता तिथं आहे. म्हणजे असा एक गर्भितार्थ या श्लोकामध्ये या नावाच्या तिथं आपल्याला दिसतो. आणखी एक अर्थ आहे की ज्वालामालिनीनं प्रकाशाची माळ, त्या देवीनं प्रकाशाची माळ धारण केली आहे आणि त्या योगानं आपल्या भक्तांच्या मनामधल्या अज्ञान अंधकाराचा नाश करण्याचं काम सुद्धा ती करते. ती काय करते, आपल्या भक्तांना उपासनेकडे उपासनेच्या मार्गाला लावते आणि आपोआपच उपासना वाढीस लागली की काय होते, त्या प्रकाश तिच्याकडे असणारी जी प्रकाशाची माळ आहे त्या प्रकाशामध्ये अंधकार निघून जाणार आहे, जळून जाणार आहे आणि आपोआपच आपल्याला ज्ञानाचा प्रकाश मिळणार आहे. तो अज्ञान नाहीसं होणार आणि आपण ज्ञान मिळवणार आहोत असाही अर्थ इथे एक अभिप्रेत असलेला सांगितलं जातं. म्हणतात असं म्हणजे असं वाटतंय की असाही एक अर्थ अभिप्रेत असावं. म्हणजे कारण का, तर या ललितांबिकेला आपल्या भक्तांना ज्ञानाकडे घेऊन जायचंय, ज्ञान मिळवायचंय की तू काय आहे, स्वतः काय, अहम ब्रह्मास्मी हे ज्ञान करून देण्याचं काम या ललितांबिकेला आपल्या भक्तांना करायचंय. आणि त्यासाठी ती ही सगळी रूपं घेते आणि सूक्ष्म रूपानं आपल्या अंतर्मनामध्ये जाऊन आपल्या मनातली जळमट सगळी अज्ञानाची काढून टाकायचा प्रयत्न करते आणि त्यासाठी अशा विविध देवदेवतांचा ती वापर करते. असाही अर्थ एक इथं आपल्याला दिसतो. आता आपण 28व्या श्लोकाकडे जाणार आहोत. 28वा श्लोक जो आहे तो असा आहे, भंड सैन्य वधोद्युक्त शक्ती विक्रम हर्षिता नित्या पराक्रमाटोप निरीक्षण समुत्सुका. आता भंड सैन्य म्हणजे भंडासुराचं सैन्य कसं आहे, त्या भंडासुराचे सैन्य सुद्धा अफाट आणि शक्तिशाली पण आहे. त्या सगळ्या सैन्याचा वध करण्यासाठी उद्युक्त करते, सगळ्यांना तयार करते. कशी, शक्ती विक्रम हर्षिता, आणि तिने केलेली जय उद्युक्त करते, उत्साहित करते. ती उत्सुक आहे की या ते भंडासुराचं जे सैन्य आहे त्या सगळ्यांचा नाश करण्यासाठी, वध करण्यासाठी ते अतिशय उत्सुक आहे. म्हणजे तिच्याकडे असणारी शक्ती रूपामध्ये ती येऊन त्या सगळ्या सैन्याचा नाश करायचा. जेव्हा असा नाश झाला, शक्ती विक्रम हर्षिता, आणि शक्ती म्हणजे शक्ती देवता म्हणजे ललितांबिका. विक्रम, आपण विक्रम झाला म्हणतो म्हणजे काय म्हणतो की ज्याला म्हणजे जेव्हा एखादी गोष्ट अनाकलनीय घडती की ह्याच्या पुढं म्हणजे हा विक्रम झालेला आहे,
आपण विक्रम त्या नोंद करतो की त्यांनी विक्रम केला, इतके ग्लास पाणी पिला, हा विक्रम आहे. आता असे जे काही नोंदी होतात म्हणजे काय तर अशक्यप्राय गोष्ट घडलेली असती तशी विक्रम करणारी विक्रम हर्षिता असा विक्रम म्हणजे भंडासुराच्या सैन्याचा जो वध झालेला आहे, नाश झालेला आहे, त्यामुळं तिला इतका आनंद झालेला आहे की त्याला तिने विक्रम हर्षिता म्हणजे अत्यानंद झालेला आहे. भंडासुराच्या वधाचा नाश झालेला, वध झालेला आहे, सैन्याचा नाश झालेला आहे आणि हा विक्रम घडल्यावरती ती इतके आनंदित झाले, इतकी उत्साहित झालेले की हर्षोल्लास तिला झालेला आहे. येथे आता इथं असाही एक अर्थ अभिप्रेत आपल्याला सांगायचा आहे की भंड म्हणजे आपण सगळेजण म्हणजे आपल्या मनामध्ये असणार असुर शक्ती, ती द्वैत शक्ती आहे. द्वैत म्हणजे अज्ञानी आहोत आपण. आत्मा म्हणजे काय आपण जाणत नाही. आपण देह म्हणजेच आपला आत्मा आहे असं समजून टाकतो. म्हणजे माझं देह, मी आणि मी हे तीनच, मी माझे मला, या 3 गोष्टींशिवाय आपल्याला काही माहित नसतं. म्हणजे माझ्या देहासाठी माझी साडी, माझं हे मी केलं, हे जे आहे ना हे आपलं अज्ञान आहे, हा अहंकार आहे आपला. पण आपल्या अंतर्यामी जी शक्ती वसलेली आहे त्या शक्तीचं ज्ञान आपल्याला नाहीये. आणि म्हणून ही द्वैत शक्ती म्हणजे द्वैतानं, द्वैत 2 बाजू आहेत या, पण ह्या द्वैतानं आपलं मन ग्रस्त झालेलं आहे. म्हणजे आणि हे सैन्य म्हणजे द्वैत सैन्य जे आहे ते स्वतःला या ब्रह्मापासून वेगळं करायचंय, आपल्याला त्या ओळखायचंय. म्हणजे अहम ब्रह्मास्मी हे ओळखण्यासाठी म्हणून ही शक्ती हे त्याचा नाश करते, भंडासुराचा नाश करते इथं. त्यामुळं असं जेव्हा जर द्वैत नाश पावलं तर नक्कीच श्रीदेवीला आनंद येत. आपल्याला जर असं म्हणजे ब्रह्मज्ञान, आत्मज्ञान आपल्याला जर आपण ओळखलं, आपल्याला जर माहिती झालं तर हे तिला कळल्यावरती त्या श्रीदेवीला सुद्धा खूप अतिशय आनंद होणार आहे की माझ्या एका भक्त्याला एक चांगल्या प्रकारचं ज्ञान प्राप्त झालेलं आहे. म्हणजे जसं आपल्याला पण आत्मसाक्षात्कार झाल्यामुळे आपणही खुश होणार, आपल्यालाही कळणार की मी ओळखलंय आता की मला कळलंय की ज्ञान म्हणजे काय आहे. हा देह म्हणजे ज्ञान नाही आहे किंवा मी माझे मला हा ज्ञान नाही आहे, हे सगळं अहंकार आहे माझा आणि तो नाश झालाय आता माझ्याकडचा. आता हे माझं काहीच राहिलेलं नाही. ही सगळी त्या श्रीरामाची कृपा, ही सगळी त्या शक्तीची कृपा, ही सगळी देवाची कृपा, हे जेव्हा आपल्या मनामध्ये ठासून भरलं जाईल ही अपेक्षित आहे ह्या ललितांबिकेला. म्हणजे द्वैत दूर होऊन जेव्हा हा मायेचा पडदा, अहंभावाचा पडदा जेव्हा दूर होईल तेव्हा आंतरिक मन जे आहे ते समजून घेईल आणि हा विक्रम आपल्या मनामध्ये अतुलनीय आनंद आपल्याला प्राप्त होईल. आणि त्यावेळेस ही जी ललितांबिका आहे, ही शक्ती देवता, हिला सुद्धा हर्ष होणार, विक्रम हर्षिता, तिला सुद्धा अतिशय अतुलनीय आनंद होणार आहे. कारण मागील श्लोक आता इथं पुढच्या चरणामध्ये नित्या पराक्रमाटोप निरीक्षण समुद्र, हा पहिल्या चरणाचा अर्थ आता मी सांगितला. आता दुसऱ्या ओळीमध्ये दुसऱ्या चरणामध्ये पहिलं जो नित्य, आता इथं नित्या नावे नित्या देवी म्हणजे मी जे सांगितलं की 15 तिथींना रोज एक देवीचं नाव नित्या देवी आहे त्या. आणि नित्या देवींचं शौर्य पाहून, कारण त्या भंडासुराशी लढताना एक देवी आपलं सर्व शौर्यपणाला लावून लढत होती आणि त्या भंडासुराच्या सैन्याचा वध करत होती. म्हणजे जेव्हा सैन्याचा सगळा नाश होईल आणि एकटा राजा राहील तेव्हा आपापच तो शरणागत होईल. नाहीतर तो समजा फक्त राजा गेला तर काय होईल, फक्त सैन्य सैरभैर होईल. तसं करत नाही. शक्यतो आधी सैन्य पुढे असतं, राजा मागे असतो. की सैन्याचा जेव्हा खात्मा होत जाईल किंवा सैन्य जेव्हा संपत जाईल, सैन्याचा वध होत जाईल, सैन्याचा नाश होत जाईल आणि मग आपण राजावरती चाल. म्हणजे बरोबरीच्या सैन्यामध्ये लढाई नेहमी होत असते, युद्ध होत असतं. इथं ह्या प्रत्येक तिथींच्या देवींनी म्हणजे या नित्या देवी ज्या आहेत 15, त्या 15 देवींनी भंड दैत्यांच्या 15 सेनापतींना ठार केलेले. बघा, सेनापती होते
आपल्याला महाभारतामध्ये दिसतं की दररोज सेनापतीला काहीतरी दुखापत झाली की सेनापती बदलले जायचे आणि मग दुसरा सेनापती नेमला जायचा. तसं हे 15 सेनापतींना ह्या प्रत्येक नित्यादेवींनी ठार केलं होतं. म्हणजेच द्वैत नष्ट झालं आणि मायेचा पडदा दूर झाला. मग आपल्याला ब्रह्माचं ज्ञान, मग असं जेव्हा होईल म्हणजे दिवसेंदिवस, आता इथं 15 तिथी हे एक त्यांनी प्रतिकात्मक घेतलेलं आहे. हे 15 दिवसामध्ये 15 सेनापती गेले म्हणजे आपल्यामधले मीपणा, अहंकार किंवा माझ्यामधल्या असलेल्या दुष्ट प्रवृत्ती, राग, लोभ, मद, मोह, मत्सर, ह्या सगळ्या जी इंद्रियांच्या विषय वासन, हे सगळं माझ्यामधनं नष्ट होऊन गेलेलं आहे. आता 15 शक्ती म्हणजे या 15 वासना आपल्या सगळं गेलं निघून. हळूहळू एक करत ते सगळं मायेचा पडदा दूर झाला आणि मग आपल्याला ब्रह्मज्ञान प्राप्त झालं. आता हे ब्रह्मज्ञान एकदा प्राप्त झालं म्हणजे झालं, आता बाकी काही नाही असं नाहीये. दिवसेंदिवस त्याच्यामध्ये वाढ व्हायला लागली. म्हणजेच भक्ताची आध्यात्मिक प्रगती तिथं होणार आहे. आध्यात्मिक प्रगती असा गर्भितार्थ इथं अभिप्रेत आहे. म्हणजे 15 दिवसामध्ये जे 15 तिथींना ते लढले गेले आणि सेनापती गेले म्हणजे आपल्यातल्या विषय वासना गेल्या, ते झालं, मी आता जिंकले, आता काही नाही, आता काही करायचं नाही, असं नाहीये. तर आपलं ब्रह्मज्ञान वाढीस लागण्यासाठी, आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी आपण प्रयत्न करायचा आहे. त्यासाठी या शक्ती देवीची उपासना करायला पाहिजे. असंच नित्या पराक्रमाटोप निरीक्षण समुत्सुका, आणि हे तिने निरीक्षण केलेलं आहे की माझ्या भक्तांच्या हृदयामधला हा द्वैत भाव नष्ट झालेला आहे. निरीक्षण केलंय तिने, बघितलेलं आहे की माझे जे भक्त आहेत ते कशी आपली आध्यात्मिक प्रगती करतायत आणि समुत्सुका, आणि त्यांना ब्रह्मज्ञान करून देण्यासाठी ती उत्सुक झालेली आहे. आणि मग ती सांगते आपल्याला की तुझी आता आध्यात्मिक प्रगती होण्यासाठी तू योग्य आहे, तुझी प्रगती पथाकडं वाटचाल होऊ दे. त्यासाठी नामस्मरण आणि परमेश्वराशी अनुसंधान ह्या गोष्टी आवश्यक आहेत. तिची उपासना करायला पाहिजे शक्ती देवीची. हेच जणू काही ती आपल्याला सांगताना दिसते. इथं हा 28वा श्लोक आपला समाप्त झालेला. थोडस म्हणजे आपल्या आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी या गोष्टी काही लक्ष ठेवायला हरकत नाहीये. हे भंडासूर वगैरे हे नुसतं प्रतिकात्मक आहेत असं मानलं तरी सुद्धा हरकत नाहीये. कारण हे सगळे दैत्य, सगळ्या दुष्ट भावना, दुर्जन, हे सगळं आपल्या मनामध्येच आहे. आपण जर समजा सगळ्यांच्याकडे छान असं मायेनं बघितलं तर आपल्याला सगळे मायाळूच दिसतात. पण आपल्या मनामध्ये जर कोणाच्या विषयी रोष असेल तर आपल्याला त्या माणसाविषयी रागच यायला लागतो. तो माझ्याकडे रागाने बघत होता, अरे तू त्याच्याकडे प्रेमानं बघ ना, तो रागाने बघू दे की. असं जेव्हा आपल्याला वाटायला लागेल तेव्हा आपल्यातल्या ब्रह्मज्ञान उकललं आहे, आपल्याला कळलेलं आहे हे होईल. आणि हे शक्ती देवता आपल्याला जणू सांगू पाहते. या वाग्देवतांनी ह्या श्लोकांद्वारे आपल्याला हेच जणू सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. असा एक अर्थ इथं अभिप्रेत असावा असं म्हणताय. 29वा श्लोक आहे. आता शेवटचा श्लोक आज मी सांगणार आहे. ह्या श्लोकामध्ये त्यांनी सांगितलंय, थोडाच अर्थ आहे. भंडपुत्र वधोद्युक्त पाला विक्रम नंदिता मंत्रिण्यंबा विरचित विषंग वधतोषिता. आता इथं भंडपुत्र आपल्याला माहिती आहे, भंड दैत्याची मुलं म्हणजे दुष्टाची मुलं, दुष्ट दुर्जनच असणार, सगळे दुष्टच असणार आहेत. तशी तिची अनेक मुलं आहेत भंडपुत्राची. वधोद्युक्त बाला, बाला म्हणजे बाला देवीचं नाव आहे. म्हणजे ह्या ललिताची मुलगी, ललिता देवीची जी मुलगी आहे, ललिता आईची जी मुलगी आहे ती केवळ 9 वर्षाची बालिका आहे. बाला म्हणजे एक लहान रूपामधली एक बाला ही काय करते, भंडपुत्र वधोद्युक्त, त्या भंडासुराच्या मुलांचा वध करण्यासाठी उद्युक्त झालेली आहे, तयार झालेली आहे. तिने खरं म्हणजे तिला ललितांबिकेनं कुठल्या आईला वाटेल एवढीशी लहान मुलगी 8-9 वर्षाची त्या भंडासुराच्या एवढ्या मोठ्या दुष्ट दुर्जन दैत्यांशी लढायला पाठवायचं. कुठल्याही आईला असं वाटणार नाही की तिने त्यांच्याशी लढायला जावं.
पण तरी सुद्धा ललितांबिकेचं न ऐकता, कारण ती सुद्धा तिची एक शक्ती स्वतःची आई आहे आणि आईचंच रूप असतं मुलगी म्हणजे त्यामुळे तिच्यामध्ये ती शक्तिरूपता असणारच आहे. त्यामुळे तिने पण त्या आईचं ऐकलं नाही. तिने ऐकलं नाही आणि त्या आईच्या म्हणण्याचं न ऐकता तिने भंडासुराच्या मुलांविरुद्ध युद्ध पुकारलं. आणि काय केलेलं आहे, नुसतं तिने युद्ध पुकारलं, एखाद्या दुसऱ्या पुत्राला मारलं काम झालं असं नाही, 30 मुलांचा वध केलेला आहे. 30 मुलांना तिने त्याच्या मारून टाकलेलं आहे. म्हणजे जणू त्याच्या वंशाचा छेदनच करून टाकलेला आहे. म्हणजे इतकीशी लहान शक्ती लहानशी बालिका जी आहे ती काय करते, त्या सगळ्या भंडासुराच्या पुत्रांना मारून टाकण्याचं काम केलेलं आहे. आणि इथं विक्रमनंदिता, आता विक्रम म्हणजे पुन्हा अतुलनीय आनंद आणि अनंदिता म्हणजे ह्या आपल्या लेकीचं हे कौतुक बघून कोणत्या आईला वाईट वाटेल? वाईट वाटणारच नाही, खूपच आनंद होणार. तिलाही खूप आनंद झाला की ठीक आहे, माझ्या लेकीनं खूप चांगलं कार्य. ललिता मातेला असं वाटलं की या आता इथं तिला खूप आनंद झाला. ती नको म्हणत होती तरी सुद्धा ती बालाशक्तीनं या भंडासुराच्या पुत्रांचा वध केला. आता इथं भंडासुराचे पुत्र म्हणजे हे तत्वांचं प्रतिनिधित्व करतायत आणि यांना ओलांडून आपण जेव्हा पुढे येतो म्हणजे यांचा नाश करून तत्व जे आहेत, तेव्हा ह्या तत्वांचे म्हणजे आपल्या इंद्रियांच्या विषय वासनांचे जे आहेत त्या सगळ्याचा आपल्या शरीरावर, मनावरती, देहावरती वाईट परिणाम होत असतात. आणि ते नाश करून ते वाईट परिणाम होऊ नयेत ते ओलांडून जेव्हा आपण पुढे येतो तेव्हाच आपली प्रगती होते आध्यात्मिक मार्गामध्ये. तसं इथं या बालादेवीनं या सगळ्या 30 मुलांचा, भंडासुरामध्ये असणारे 30 वाईट तत्व जे आहेत ते सगळ्यांचा नाश करून ती पुढे आलेली आहे. आणि पुढच्या ओळीमध्ये, पुढच्या चरणामध्ये ती सांगते, मंत्रिण्यंबा विरचित विशंग वधतोषिता. आता इथं त्यांनी आणखीन एक उल्लेख आहे की मंत्रिणी देवी म्हणजे श्यामला देवी जी आहे, भंडासुराचा भाऊ जो आहे विशंग वधतोषिता, भंडासुराचा जो भाऊ आहे विशंग, त्याचा तिनं संहार केलेला आहे. म्हणजे ती ललिता देवीनं काय केलेलं आहे, आपल्याच शक्ती रूपाला आणखीन एक रूप दिलं आणि त्यांना त्यांच्याशी लढायला लावलं. स्वतः फक्त साक्षिणी झालेली आहे, सगळे बघते तिची शक्ती कशी त्यांच्या कामी येते. आता इथं आणि दुसरं जे आहे पुढच्या श्लोकामध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. आणि विशुक्र म्हणून जो ते आहे दुसरा भाऊ आहे त्याचा पण वध केलेला आहे, वाराहीने वध केलेला आहे त्याचा. तर ह्या आता इथं विशंग म्हणजे काय आहे, आता हे त्याचे भाऊ दाखवलेले आहे, एक प्रमुख आणि त्याचे 2 भाऊ पण तसेच आपण महाभारतामध्ये वगैरे बघतो की दुःशासन, दुर्योधन हे जे आहेत हे सगळे जण वाईट प्रवृत्तीचे, दुर्जन म्हणून आपण त्यांच्याकडे बघतो. तसं इथं या भंडासुराचे जे भाऊ आहेत विशंग आणि विशुक्र, हे दोन्हीही काय आहेत, विशंग म्हणजे ऐहिकता, म्हणजे आपल्यामध्ये असलेले इंद्रिय वासना सगळ्या ऐहिकता, स्वतःच्या ऐहिक म्हणजे स्वतः मधलं असणारं सगळ्या गोष्टी. आणि विशुक्र म्हणजे अहंकार. मग ह्यात म्हणजे ज्ञानेंद्रियाच्या वाईट प्रभावापासून निर्माण होणाऱ्या इच्छा ज्या आहेत त्या म्हणजे आपली ऐहिकता आहे. आणि अहंकार आहे हा तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मी माझे, हा अहंकार आहे. हे सगळं नाश करण्याचं काम या मंत्रिणी आणि वराही देवतांनी केलेलं आहे. आता हा नाश करण्याचं कारण काय आहे, तर आपल्या भक्तांना ह्या सगळ्या वाईट गोष्टींपासून दूर करायचंय, त्यांच्यातल्या वाईट गोष्टींचा नाश करायचा आहे. म्हणजे तुम्हाला चांगलं कसं मिळेल याचा प्रयत्न ही शक्ती दे. म्हणजे वैश्विक भक्तांना वैश्विक प्रेमाची जणू काही दीक्षा देण्याचं काम ह्या भंडासुराच्या या 2 भावांच्या वधातून म्हणजे त्यांची ऐहिक वाईट इच्छा ज्या आहेत त्या सगळ्या मारून टाकण्याचं काम केलेलं आहे. अहंकार जो आहे
तो सगळा मारून टाकायचं काम केलेलं आहे. आणि त्यांना वैश्विक प्रेम, सगळ्यांविषयी बंधुभाव कसा मनामध्ये निर्माण होईल. तुम्ही बघा, आपलं मन जर खूप तरल झालं, दुसऱ्याविषयी वाईट विचार येतच नाही. आपण समजा एखाद्या दिवशी कामवाली उशिरा आली, तर आपण सासूच्या भूमिकेत आहोत आणि ती सुनेच्या भूमिकेमध्ये आपली सून असते. तर सून लगेच म्हणते, आज नेमकं मला ऑफिसला जायचं होतं, आज ही उशिरा आली. लगेच तिची चिडचिड रडरड सुरू होती. आपण काय म्हणतो, अगं असू दे, तिच्या घरात कोणतरी आजारी वगैरे असेल म्हणून तिला उशीर झाला असेल, किंवा दवाखान्यात घेऊन गेली असेल कुणाला, किंवा बस मिळाली नसेल, यायला ट्रॅफिक लागला असेल, हा विचार आपण करतो. कारण का, तर आपल्याला थोडस आता आध्यात्मिक ज्ञानाची प्रगती आपली झालेली आहे. म्हणजे आपल्या आत्म्याला ओळखणं हळूहळू चालू झालेलं आहे. म्हणजे ह्या शक्तीनं आपल्यातली ऐहिक वासना, इच्छा थोड्या कमी केलेल्या आहे, अहंकार थोडा कमी केलेला आहे. आणि म्हणून आपण हा असा विचार कर, आपल्या तरुणपणी आपणही हेच करत होतो की आपल्याला लगेच राग यायचा, गो किती उशीर आली, मला जायला उशीर होतोय, तुला सांगितलं होतं ना काल वेळेवर यायला. हे आपलं सगळं असतं. परंतु इथं मात्र तसं नाही, आपल्यातला अहंकार निघून जातो आणि वैश्विक प्रेम निर्माण करण्याची भावना जणू काही ही ललिता देवी आपल्या प्रत्येक भक्ताच्या मनामध्ये जागृत करण्याचं काम करते आहे. असा जणू एक गर्भितार्थ या 29व्या श्लोकामध्ये असलेला आपल्याला दिसतोय. आता पुढचा श्लोक 30व्या श्लोकापासून आपण पुढच्या वेळेला बघणार आहोत. आतापर्यंतच्या श्लोकामध्ये आपल्या आत्म्यामध्ये केंद्रित असणारी शक्ती आपलाच उद्धार करण्याचं काम करते. बघा, आपण भक्तजन, साधकजन आपलाच उद्धार करण्याचं काम करते. म्हणजे ती आपल्याला पटवून देण्याचा प्रयत्न करते. भंडासूर एक रूपक फक्त आपल्या समोर ठेवले आणि ह्या वाग्देवतेंनी ते रूपक आपल्या पुढे ठेवले आणि सांगितले की तुमच्यातलाच अहंकार, तुमच्यातला मदमत्सर सगळं जाणार आहे आता हळूहळू, आणि तुम्हीच शुद्ध ज्ञान तुमचं तुम्हाला मिळणार आहे, आत्मिक समाधान मिळणार आहे. हेच जणू सांगण्याचं काम ललिता सहस्रनामाच्या या स्तोत्राच्या या श्लोकांमधून आपल्याला कळतंय. या वाग्देवतेंनी कळून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. असं माझ्या मतीला जे वाटलं ते सांगण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. पुढच्या श्लोकांचा अर्थ आपण पुढच्या वेळेला नक्कीच बघणार आहोत. बऱ्याचशा काही याच्यामध्ये गूढार्थ फार आहे, पण ते सगळं आपल्याशी केंद्रित आहे. आपण साधक लोक, भक्त लोक जर तिची तेवढी मनापासून जर भक्ती केली, उपासना केली, तर ती नक्कीच आपल्याला त्या सुख संपत्करी हे सगळं चांगलं करण्याकडं नेणार आहे, हे निश्चित अशी. आणि आपल्या सगळ्यांना तसं तिने नेव हीच प्रार्थना करू. मी हे आजचं 29व्या श्लोकापर्यंत झालेलं थोडस मला जे कळले ते सांगण्याचा प्रयत्न मी केला. तुम्हाला थोडंफार तरी कळलं असेल, निदान शब्दांचे अर्थ तरी नक्कीच कळले असतील अशी अपेक्षा करते. आणि आज मी माझं हे थोडंसं